होणार, कारण त्या भागामध्ये अर्थातच ते विमान पडल्यानंतर मोठे स्फोट होतात किंवा एक धावपळ स्थानिक रुग्णांमध्ये आपल्याला आता टीव्ही चॅनल्सवर दिसते आहे. आता स्टेजवर हो सर, काही नक्की सर. ऍक्च्युली तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण तुर्तास धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल. धक्कादायक अशी ही इमेज आहे, हे छायाचित्र समोर आलेलं आहे. विमानाचा मागचा भाग इमारतीला लागला, इमारत सुद्धा थोडीशी कलंडलेली आपल्याला दिसतेय, म्हणजे इमारतीचा वरचा भाग थोडा कलंडलेला दिसतोय आणि विमानाचा भाग सुद्धा तिथे राहिलेला दिसतोय. ही इमारत आपल्याला दिसते जिथे ते विमान धडकलं, ही ती इमारत आहे, हा तो फोटो आहे. मोठी घटना घडली असणार. रोहित सर जसं सांगत होते, टेक्निकल जी घटना काय घडलेली असू शकते ते सांगत होते. विमानाचं चाक आपल्याला खाली दिसतंय आणि विमानाचा भाग इमारतीत अडकलाय, वरचा मागचा भाग ते आपल्याला दिसतंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हे छायाचित्र खूप घाबरवणार आहे, हादरवणार आहे. बरं, प्रचंड धक्कादायक अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणतः जर बघितलं ज्या पद्धतीने इमारतीच्या वर हे विमान कोसळलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि हे जे छायाचित्र आपण पाहतोय त्यामध्ये अशी ज्या पद्धतीने बघायला मिळतंय की इमारतीच्या वरच्या सगळ्यात टॉप फ्लोअरवरती हे विमान आपल्याला पाहायला मिळतंय आणि कोसळल्यानंतर जशी तिथे आग लागली ती याच भागातून धूर देखील निघत होता आणि ते आपण मगाशी असं दाखवत होतो की संपूर्ण धूर आपण भागातून पाहिलेला आहे. या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं की विमान जे आहे त्या ज्या पद्धतीने कोसळलं त्याची आता ढाचा आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 232 प्रवासी यामध्ये होते, ज्यामध्ये 220 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. आणि सोबतच जर बघितलं या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू अहमदाबादला रवाना होतील थोड्याच वेळात. ते विजयवाडा इथे आहे आणि विजयवाडाहून थेट तिथे जात आहे. हे याविषयी अपडेट आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं रडारनी माहिती दिलेली आहे की साधारणतः 1:17 हे विमान कोसळलेलं आहे आणि साधारण